नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो तो म्हणजे तलाठी भरती 2023चा जो नॉर्मलाईज मार्क आहेत, ते जिल्ह्यानुसार लागलेले आहेत. तर रत्नागिरीचेही मार्क लागलेले आहेत. तर इथे बघू शकता ही यादी आहे. ओके. तर या यादीमध्ये काय केलं, की यांनी नॉर्मलाईज स्कोर जे आहे ते त्याच्यानुसार मार्क दिलेले आहेत. तर टोटल जर बघितलं तर ही पेजेस आहेत. खूप जास्त पेजेस आहेत ही. आय थिंक जर पेजेस जर बघितले तर 596 पेजेस आहेत. तर मी काय केलं, की यांना जास्तीत जास्त ते कमीत कमी मार्क नुसार काय केलं आहे, की हे केलेलं आहे, सिलेक्ट केलेलं आहे. आणि ही यादी तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देणार आहे. त्याच्यानुसार तुम्हाला कळेल, की कॉम्पिटिशन किती आहे प्रत्येक विभागानुसार, प्रत्येक जिल्ह्यानुसार. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघितलं तर 199.54 मार्कांचा टॉपर आहे. त्याच्यानंतर बघितलं तर 198 आहेत. आता इथे जर बघितलं तर आपण 175 पेक्षा जास्त मार्क किती आहेत हे बघूयात आपण. कारण टॉप इथे जर बघितलं तर कॉम्पिटिशन खूप जास्त पाहायला मिळणार आहे तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तर 175 पेक्षा जास्त जे मार्क आहेत, तर हे इथून 175 आहेत. तर 403 विद्यार्थ्यांना काय आहेत की जर बघितलं तर 175 पेक्षा जास्त मार्क आहेत. लक्षात घ्या की 175 पेक्षा जास्त जे मार्क आहेत ते की 403 एवढ्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर 170 पेक्षा जास्त बघितलं. ओके, 170 पेक्षा जास्त. तर हे इथं आहे. तर 726 विद्यार्थ्यांना मार्क. कॉम्पिटिशन खूप टफ कॉम्पिटिशन पाहायला मिळेल तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानुसार. जे पहिले सगळ्यांनी जसं मांडलं होतं कट ऑफचं गणित, ते कंप्लीट बिघडणार आहे. कारण जर टॉपर जर बघितले पहिले, जे म्हणजे काही विद्यार्थी होते 180 च्या वर आहे, ते नॉर्मलायझेशनमुळे डायरेक्ट 199 वगैरे गेलेत. काही याच्यामध्ये 200 पेक्षा जास्त कट ऑफ गेले 204, 218 एवढे-एवढे विद्यार्थ्यांना मार्क भेटलेले आहेत. तर हे असं घडत आहे. त्यामुळे कट ऑफ नक्कीच आहे. तो काय करणार, की जास्त लागणार आहे. कारण तर नॉर्मलायझेशनमुळं खूप फरक पडलेला आहे. तर ही आत्ताची बातमी होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. धन्यवाद.